लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बनवा तो हा माधव बनवा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी मन बाप रखुमा देवी मन तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा देवी वर बाबा देवी वर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बार बाप रखुमा देवी बार तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरमा तो हा माधव बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा विठ्ठल बरमा तो हा माधव बरवा
कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरिचा दासा काही हरिचा दासा काही हरिचा दासा काही हरिचा दासा काही भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे उगवे कोडे संकट 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 आम्हा हरिचा दासा काहे काहे आम्हा हरिचा दासा काहे दासा काही हम हरिचा दासा काही आम्हा हरिचा दासा काही काही आम्हा हरिचा दासा काही हम हरिचा दासा काही हम हरिचा दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे मागे देव उभा मागे पुढे आम्हा हरचा दासा काही आम्हा हरचा दासा काही हम हरिचा दासा काही हम हरिचा दासा काही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी त्रैलोकी देव
मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे कवी कोडे संकट उगवी कोडे उगवी कोडे 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 उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे संकट संकट उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे संकट ओ उगवी कोडे उगवी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे विठाला 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 आम्हा हरीच्या दासाचाही
आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोने देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट लोकाभिरामं रणरंगधिरं राजे मनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम कहूँ तुझे बोलो नहीं मेरे प्रियतम श्याम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट शिवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही जेवढे म्हणून हरिदास आहोत ना आम्हाला कसल्याही प्रकारची भीती नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी समोर बसलेली मंडळी होती म्हणले महाराज हे काय आम्हाला पटत नाही बरं का तुम्ही म्हणता ते अरे जगामध्ये अनंत प्रकारच्या भीती आहेत आणि तुम्ही म्हणता आम्हाला जगामध्ये भीती नाही हे काय आम्हाला पटत नाही पण यदा कदाचित तुम्ही म्हणता म्हणून पटून घेऊ पहिल्या चरणाचा अर्थ आम्हाला कळाला तुम्ही त्या देवाचे दास झाले तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहील नाही पण का हो महाराज यदा कदाचित तुमच्या भक्तावर काही संकट आले तर मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जैसा केला तैसा भोय धावे सोय धराने जसं आपण हो म्हटलं त्याप्रमाणे महाराज कधी खंडेरायाच्या रूपाने येतो कधी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या रूपाने येतो कधी दशावतार आमच्या करता घेतो बर का अनंतावतार घेशी भक्ता कारणे घेशी भक्ता कारणे कनबाळू कृपाळू दिना लागे उद्धाराने अनंतावतार घेसी भक्ता कारणे घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धारणे अनंत प्रकारचे अवतार परमात्मा येतो अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी आता वेळ जरा सीमित आहे बरं का येण्याकरता 10 मिनिटं उशिरा झाली पण गाडी जरी लेट असली तर जागेवर थेट पोहोचेल बरं का चिंता करायची गरज नाही विठाला मला वाटतं हा भंगावर शब्दशः भाव सांगण्यापूर्वी थोडासा परिहार देणं फार गरजेची गोष्ट आहे गडबड जरी झाली तरी परिहार देणं गरजेची गोष्ट आहे आजचा कार्यक्रम म्हणजे युट्यूब पाहून दिलेला कार्यक्रम आहे बरं का कुठंतरी युट्यूबवर कीर्तन ऐकलं महाराज कुठंतरी नंबर मिळाला आणि त्यांनी फोन केला ते आमचे राम महाराज बरं का महाराजांनी फोन केला म्हणले महाराज तुम्हाला आम्हाला परळी भागामध्ये तुम्हाला यावं लागेल आता पहिला आमचा काय परिचय नाही काय नाही आता काय महाराज ऐकणारे चांगले वाजवणारे चांगले गाणारे चांगले आता आमचाच काय वावटळीत दिवा लागतो देव जाणे विठाला आमच्या या भंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्हाला कसल्याही प्रकारची भीती नाही जगद्गुरु तुकोबारायला समोरच्या मंडळी विचारलं म्हणले ठीक आहे महाराज तुम्ही त्या देवाचे दास बनले कारण या जगामध्ये भगवान परमात्मा निर्भय आहे बरं का
हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास हो निराती उदास हो कटकास भक्ती हरी तैसे हरीचे दास नाही तया भय आस हो निराती उदास या जगामध्ये फक्त परमात्मा निर्भय आहे ना. अशा भगवान परमात्म्याची भक्ती करणारी ते निर्भय असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय छाती ठोकपणे सांगतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आणि यदा कदाचित आमच्यावर काही संकट आलंही तरी महाराज आमचं संरक्षण करण्याकरता परमात्मा कधी पुढे उभा राहतो कधी पाठीमागे उभा राहतो. पायको पाठीशी घातला आपण पुढा उभा राहिला. आता आवाजाला चिरकर म्हण का पीरकर म्हण. आता एक तासभर त्याला सुट्टी नाही बरं. एक जणाला लय जांभूळ खाण्याचा शोक आणि जांभूळ खाता खाता एक काळा भुंगा आला आणि ते महाराज भुंगा आला त्याच्यात आणि तो तोंडामध्ये टाकल्यानंतर ते दाढे खाली तो भुंगा रगडल्यानंतर त्याने चिर्र केलं. खाणारा म्हणतंय चिरकर की पीरकर तुला मोजून घेतलाय वजनावर आणलाय विठाला विठाला आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. का भीती नाही तर महाराज देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. आमचं संरक्षण करणारा भगवान परमात्मा असल्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही. समोरची मंडळी म्हणली महाराज 2 चरणाचा अर्थ कळाला. तुम्ही त्या देवाचे दास बनले तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहिली नाही. का भीती राहिली नाही याचं कारणही कळालं. कारण तुम्ही त्या देवाचे दास असल्यामुळे भगवान परमात्मा तुमचं कधी पुढे उभं राहून संरक्षण करतो कधी पाठीमागे उभा राहून संरक्षण करतो. पण का हो ज्या भगवान परमात्म्याची तुम्ही सेवा करता त्यांचा स्वभाव कसा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या परमात्म्याचा स्वभाव जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. आम्ही जसं त्याला हो म्हटलं त्याप्रमाणे होतो आणि आमच्या करता मारा तो धावून येतो. अशा त्या परमात्म्याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे. मग काही मंडळी म्हणली महाराज आम्हाला सुद्धा तुमच्यासारखं निर्भय बनायचंय. तुम्ही कशामुळे महाराज निर्भय बनले त्याचं काही फॉर्म्युला तुमच्याकडे आहे का. त्याचं काही महाराज महत्वाचं सूत्र तुमच्याकडे आहे का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. असेल तिथे सुखाने राहावं आणि मुखाने नामस्मरण करावं. आपण असेल तिथे सुखाने राहत नाही आणि दुसऱ्याला सुखाने जगू देत नाही. विठाला विठाला आपलं वेगळंय महाराज. शेजाऱ्याने गाडी घेतली आणि दुसरं डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरने विचारलं काय झालं म्हणले शेजाऱ्याने गाडी घेतली. मग आता शेजाऱ्याने गाडी घेतली आणि याच्या पोटात डबा उठला. म्हणजे दुसऱ्याचं सुख पाहून जर आपलं सुख दुखायला लागलं की समजायचं आपण माणसं म्हणण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. विठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी रात्रंदिवस नामस्मरण केलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाते. अनंत जन्म साधना केली भक्त प्रल्हाद होतो तरी माझ्या वडिलांनी विरोध केला तरी महाराज नामस्मरण सोडलं नाही. त्याच्यानंतर अंगत झालो. भगवान प्रभू रामचंद्राने माझ्या वडिलांना मारलं तरी माझ्या रामाबद्दल मला कधी द्वेष वाटला नाही तरी सुद्धा नामस्मरण सोडलं नाही. त्याच्यानंतर मी उद्धव झालो. जरी आपल्या कुलाला शाप होता पण देवाचं नामस्मरण केलं तर मला बद्रिकाश्रमाला भागवत पाठवून महाराज सांगून तिथे पाठवलं. आणि त्याच्यानंतर मी नामदेव रायच्या रूपात आलो. इथेही मी नामस्मरणच केलं. आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा इथून या. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर तुका त्यांचे बरोबर. वेळ प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जाळोनी संसार बैसलो अंगणी वाढता हा पुण्य धर्म केला.
ते नामस्मरणाकरता सगळ्या संसाराची राख रांगोळ केली आणि अंगाला राख लावली. कधी भंडाऱ्या डोंगरावर, कधी घोराड्या डोंगरावर, कधी भामचंद्र डोंगरावर साधना केली. त्याचा परिणाम असा झाला, गोविंद गोविंद हे मना लागले या छंद मग गोविंद भेद नाही देवातया. जर जीवनामध्ये नामस्मरण केलं ना बुवा तर देवामध्ये आणि भक्तामध्ये भेद राहत नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हालाही जर निर्भय बनायचं असेल ना तर मला तुका म्हणे असो सुखी गावो मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. हा झाला सरळ सरळ अर्थ बर का. आता विस्तृत अर्थ असा सांगायचा, मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. कारण देह देवाने दिलाय, तो भजना करता दिलाय. देवे दिला दे भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बालिकेचा, तो या झाला फाटा बालिकेचा. आमच्या वांगी संस्थांचे महाराज ही मंडळी असलो चिंता करायची गरजच नाही बरं का. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, तसं चिंतेचं कारणच नाही बरं का. गायनाच्या बाबतीमध्ये नंबर 1ला, पाठ्याच्या बाबतीमध्ये नंबर 1ला, आचरणाच्या बाबतीमध्ये नंबर 1ला. ज्यांचा आचार चांगला त्यांचा विचार चांगला, आणि ज्यांचा विचार चांगला त्यांचा प्रचार चांगला. विठाला विठ्ठल सगळी पट्टीचे पट्टे बर का. एक गायक आला माझ्यासारखं, कोणत्याच पट्टीत गायना. पेटी मास्तर होते, म्हणले भाऊ कोणत्या तरी पट्टीत गाणं. म्हणले आपण पट्टीत नाही फट्टीत गात असतो म्हणजे. आणि नाही जमलं फट्टीत झोपड पट्टीत गात असतो. विठाला 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 इथे पट्टीतलं कोणीच नाही बरं का. वाजवणारे पट्टीचे आहेत, गाणारे पट्टीचे आहेत, ऐकणारे पट्टीचे आहेत. आता महाराज सगळेच पट्टीचे आहेत. आता आमचाच काय वावठळे देवा लागतो, देव जाणे बुवा. महाराजांनी बोलवलंय खरं, पण परमात्मा एक तासभर सेवा करून घेतील, काही चिंता नाही. विठाला विठाला. आणि महाराज एवढं छोटं जरी गाव आहे, पण बघा ना महाराज, कधी कधी भला मोठा मांडव ऐकायला 5 पांडव असतात, पण आपल्या मंडपामध्ये भरपूर मंडळी बसलेली आहेत बरं का. कधी कधी बाबा एवढा मंडप मोकळा असो, असं वाटतं पळू पळू कीर्तन करावं अख्या मंडपात. इथं तर कुठं पळायला जागा ठेवली नाही तुम्ही. विठाला विठाला. काय गोड वातावरण आहे. आमच्या माता वर्गाचा जर विचार केला तर अशी रांग बघा, अशी रांग बघा, कशी रांग बघा. मुंग्या चालल्या तर रांगेत चालतात, आणि इकडे मुंगळे बघा बरं, एक तरी रांगेत दिसतंय का? मुंगळे कधी रांगेत चालतात का? काही या वाट्यावर, काही त्या वाट्यावर, काही त्या कोठ्यावर. विठाला विठाला. तरी सुद्धा चिंता करायची गरज नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही तुमचे दास बनलो देवा. आणि म्हणून जीवनामध्ये कसल्याही प्रकारची चिंता राहिली नाही. एक सांगतो तुम्हाला, विकाराचे दास बनू नका, मोकाराचे दास बनू नका, टुकाराचे दास बनू नका. जे अनाचारी आहेत, भ्रष्टाचारी आहेत, दुराचारी आहेत, त्यांचाही दास बनण्याची गरज नाही. ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन आहे, फॅशन आहे, दूषण आहे, अशाही मंडळीचे दास बनू नका बरं का. व्यसन, अहो आमच्याच भजनातला महाराज, मी लहानपणी एक मनुष्य होता, तो गांजाड्याच्या तावडीत सापडला. 60 एकर शेती होती. 10 वर्षात महाराज 60 एकर मधली 50 एकर विकली, फक्त 10 एकर राहिली. विठाला विठाला. साधी गांजाची संगती लागली महाराज तर 50 एकर घातली पठ्ठ्यानी. म्हणजे थोडीशी संगती बिघडली ती जीवनाची पंगती बिघडते बरं का. आणि म्हणून जीवनामध्ये दास्यत्व करायचं असेल तर कोणाचं दास्यत्व करायचं नाही. ज्यांच्या जीवनामध्ये व्यसन आहे, फॅशन आहे, दूषण आहे. आता तर सगळा फॅशनेबलच जमाना आहे बाबा. कीर्तनात एक मुलगा बडबड करत होता, त्याला म्हणलं, ए मुला अरे गपची बस ना. शेजारी बसलेला ग्रस म्हणतो, बाबा तो मुलगा नाही मुलगी. त्या फॅशन मुळे कळानाच मुलगा का मुलगी.
म्हणलं तुम्ही त्याचे वडील आहेत का काय? नाही नाही म्हणले मी त्याची आई. म्हणलं घ्या तोंड जोडून आता. मुलगा का मुलगी नाही का वडील कळा नाही. काय जुना महाराज आपला जमाना अजूनही मराठवाड्यातल्या आमच्या मावल्या डोक्यावर पदर पतीचा आदर तिला म्हणावी खरी इंडियन मदर. खेड्यापाड्याने अजून चांगलं वातावरण आहे. शहरात गेलं तर महाराज आदरही नाही पदरही नाही कदरही नाही. ओढानी नाही गाणी नाही म्हणायची ते. कारण सगळी सुज्ञ मंडळी बरं का. गर्दी कमी असू द्या पण सगळी दर्दी मंडळी आहेत. विठाला काय जुना जमाना महाराज. व्यसन फॅशन आणि दूषण याच्या करता सांगतोय. सगळा फॅशनेबल जमाना आलाय हल्ली. अहो काय महाराज पूर्वीच्या कालामध्ये आमच्या मावल्या एखाद्या माऊलीला म्हणलं कमले तर ती जी म्हणायची. ना आता जर म्हणलं कमले तर ती म्हणती वो. कशाचा जी शब्द राहिलाय बाबा. काय जुन्या काळामध्ये ह्याच आमच्या मावल्या जर दळायला बसल्या तर 4-4 5-5 पायल्या दळण दळायच्या. आणि दळण दळत असताना महाराज सुंदर गाणं गायच्या. वाटाच्या रे वाट सारा काय पाहतो शिवाड्याला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. 4-4 5-5 पायल्या दळण दळायचं बा. त्याच्यामुळे तब्येती धडधाकट असायच्या. आता तुमचं दळण गेलं आणि यांच्या डोंबल्यावर बसलं. कुठं निघाले रामभाऊ? चाललो दळायला. आता महाराज बस का अख्या गावाचं दळत. विठाला वेठाला सगळं महाराज. आता जमाना बदललाय. व्यसन फॅशन आणि दूषण याचे दास बनू नका. जीवनामध्ये बर्बाद व्हावं लागेल. अजून एक मुद्दा सांगतो. ज्यांच्या जीवनामध्ये रम रमा आणि रमी आहे त्यांच्याही दास बनण्याची गरज नाही. रम कळेल आपल्याला सगळ्याला. रमी आणि रमा. रम रमी आणि रमा जे ज्यांच्या जीवनामध्ये आहे त्यांच्या संगतीमध्ये त्यांचं दास्यत्व स्वीकारू नये. अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला. ज्यांच्या जीवनामध्ये सारी नारी पैका आहे त्यांचं दास्यत्व स्वीकारू नका. कारण सारी पाठाने धर्मराजाचं वाटोळं झालं. नारी पायी रावणाचं वाटोळं झालं. आणि पैशा पायी दुर्योधनाचा कुल्लायला गेलं. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जे नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाज अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. या काम क्रोधाधिक विकाराचे दास बनले तर त्याचा परिणाम असा झाला. यडका मदन तू केवळ पंचानन. यडका मदन तू केवळ केवळ पंचानन. यडका मदन तू केवळ पंचानन. यडका मदन तू केवळ पंचानन. अधिष्ठान जीव काढते. एक तासभर तिला सहकार्य ऐका. मग काय चिंता नाही. मग गावकरी हुशार आहेत म्हणायचे बरं का. पहिला तर गुळ दिला. गुळ खान स्वरात बोंबल. लय येड्यावानी करू नको. विठाला विठाला बरं थोडा थिडका नाही. रात्रभर कीर्तन केलं तरी बोला गुळ पुराला एवढा घेऊन आले. विठाला विठाला तशी हुशार माणसं आहेत. आवळा देऊन कोळा काढायला बसली. विठाला विठाला कुणाचा तरी दास बनून कुठंतरी बर्बाद होण्यापेक्षा महाराज जीवनामध्ये देवाचं दास बनावं आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायसारखं निर्भय बनावं. आज जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा अनुभव सांगतात बरं का. आमचे संत अनुभवे आले अंगाते या जगादी तशी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. ह्या रे चर फडू नका तुम्ही. गाडी जरा फास्ट सोडलेली बरं का. कारण आता त्याला विलाज नाही. आपल्याला झालाय वेळ आणि वेळेत संपवायचं म्हणलं ते कमीत कमी एवढ्या 300 किलोमीटर धावत पळत आलोय तर कमीत कमी 4-2 प्रमाण 4-2 व्याख्यान तरी आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे ना. आणि म्हणून थोडेसे महाराज प्रयत्न करतो बरं का. आता पहिलीच आपली सलामी असल्यामुळे तुम्हाला नेमकं काय आवडतंय हे काय मला सांगता येणार नाही. विठाला विठाला या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला निर्भयतेचा अनुभव आला पाहिजे बरं का. अभंगाच्या अनुषंगाने 3 मुद्दे आपण पाहू. पहिला मुद्दा काही अनुभवाची गरजही नाही आणि ते अनुभव जीवनात येतही नाही. जेवढे अजातवादाचे सिद्धांत आहेत ना आपल्या विद्यार्थ्याला कळेल. खपुष्प शशशृंग जेवढे अजातवादाचे सिद्धांत आहेत महाराज त्याचा अनुभव येतही नाही आणि त्याची गरजही नाही. अलग लक्षात. पहिला मुद्दा काही अनुभवाची गरजही नाही आणि ते अनुभव जीवनात येतही नाहीत. हा पहिला मुद्दा आपला संपला. दुसरा मुद्दा असा आहे काही अनुभवाची जीवनामध्ये गरज नसताना सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहता तंबाखू खाण्याची काही गरज आहे का? विडी ओढण्याची काही गरज आहे का? तपकीर ओढण्याची काही गरज आहे का? जसं अन्न वस्त्र निवारा आणि त्याच्यात एक मोबाईल धरा याची गरज आहे ना. आता पूर्वी महाराज म्हणावं लागतं अन्न वस्त्र निवारा
अन्न वस्त्र आणि निवारा याची गरज होती, तसं तंबाखू खाण्याची काही गरज आहे का? पण माणसं खाता इतकी नाही. बरं खात असताना तरी गपचिप खातात का? त्या महाराज त्या बटव्यातला तो विडा घ्यायचा हातावरती, नंतर काड्या बाजूला काढायच्या, नंतर चुना घ्यायचा, तो त्याच्यात मिसळायचा, जे त्या तंबाखूला घोळ घोळ घोळायचं. ते आपण मदन घोळायचे बघा पूर्वीची माणसं, ते कंस वगैरे, आणि मग त्या तंबाखूला असं घोळ घोळ घोळायचं. आपल्यासारख्या न खाणाऱ्याने जर विचारलं ना, का हो एवढं काय घोळता, म्हणले तुम्हाला नाही कळायचं महाराज, जेवढी तंबाखू घोळावी ना तेवढी टेस्ट त्याच्या. काय टेस्ट हो? हे काय मंदिर पाहत आहे का, गाव पाहत आहे का, रस्ता पाहत आहे? एक वेळेस कोंबडी परडली पण याचं थोबड नाही परडलं. विठाला 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 विठाला. आता तंबाखू खाण्याची काय, एका सप्ताहाला गेलो महाराज, एका सप्ताहाच्या मंडपामध्ये कार्यकर्ते पत्ते खेळत होते. काही अनुभवाची गरज नाही, पण अनुभव आल्या शहरात नाही. कार्यकर्ते पत्ते, मी म्हणतो कार्यकर्त्यांनी खेळू द्या पत्ते, विनेकरी गपचिप राहायला पाहिजे ना. विना घेतलाय रामकृष्णाने म्हणावं. कार्यकर्ते पत्ते खेळतात आणि विनेकरी वरून डोकून पाहत होतं. तार वाजवायचं आणि टाक गुल्ल्या म्हणायचं, नाही लावण्या जोडल्या पाहिजे का? विठाला विठाला विठाला. म्हणजे तुम्ही नाही बरं का बाबा, नाही तर कीर्तन सुटले आपल्या दोघांचीच धाराधारी व्हायची. आपल्या कीर्तनातले नाही, हा दृष्टांतातले मार का. एकदा असंच कीर्तन संपलं, आजीबाई आल्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणले बाबा चांगलं कीर्तन केलं, मलाही बरं वाटलं. स्तुती कोणाला आवडत नाही बाबा, तो साधू असो का, माधू असो का, राधू असो का, आधू असो, स्तुती आवडत नाही असा महाराज जगामध्ये मनुष्य सापडत नाही. कीर्तनकाराच्या मुखातून असं ऐकलंय, मेलेलं प्रेत जरी असेल ना, त्या प्रेताची जरी स्तुती केली तर महाराज तेवढं ऐकाय पुरता ती जिवंत होतंय आणि पुन्हा डोळे झाकतंय. विठाला विठाला विठाला. या जगामध्ये सगळ्यात प्रिय जर काय असेल तर स्तुती. स्तुती पराव्या मुखे रुचिकार. या जगामध्ये सगळ्यात जर प्रिय काय असेल, साखरेपेक्षा गोड असेल तर फक्त स्तुती बुवा. आणि म्हणून जीवनामध्ये फार स्तुतीला माणसं, या जगामध्ये स्तुतीप्रिय माणसं आहेत. आजीनी कीर्तन महाराज ऐकलं आल्यानंतर दर्शन घेतलं, म्हणले बाबा चांगलं कीर्तन केलं, मलाही बरं वाटलं. आता आजी जर चांगली बोलते तर आपण दोन शब्द बोललं पाहिजे ना आजीला. आजीला म्हणलं आजी किती नातू आहे तुम्हाला, कारण नातवाचं विचारावं लागतं. मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम असतं बरं का. आजोबाचं काय असतं काही कळत नाही. एखाद्या म्हाताऱ्याला जर म्हणलं ना विना घ्या, आमचे इंगळे महाराज सांगायचे बघा, एखाद्याला जर विना घ्या म्हणलं ते म्हणते का मरू का, म्हणते विण्याने मरत असतं बाई. 2 किलोचा विना घेत नाही, पण 50 किलोचा कार्ट घेऊन अख्ख्या गावात बोंबलत फिरतं आणि लोकाला सांगता माझ्या शिवारातच नाही, माझ्या शिवारातच नाही, माझ्या शिवारातच. वास्तविक पाहतय म्हातारच त्याच्या शिवारात नाही. विठाला विठाला विठाला. तसं आजीबाईंनी महाराज विचारलं, मी म्हणलं आजी किती नातू आहेत तुम्हाला, म्हणले 2 नातू आहेत बाबा. काय करतात म्हणले, एकाला 20,000 रुपये पगार आणि दुसरा तुझ्यासारखंच बोंबलत फिरत आहे. म्हणले आता आम्ही काय बोंबलत फिरतो का? काय महाराज, काय अनुभवाची गरज आहे का? काही अनुभवाची जीवनात गरजही नाही, ते येतही नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे महाराज, काही अनुभवाची जीवनामध्ये गरज नसताना सुद्धा तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरा मुद्दा असा आहे की प्रत्येकाला निर्भयतेची गरज आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जर जगामध्ये निर्भय बनायचं असेल तर या जगामध्ये फक्त भगवान परमात्मा निर्भय आहे. त्या निर्भय असलेल्या भगवान परमात्म्याचे आम्ही दास बनलो. त्याचा परिणाम असा झाला, आम्हाला जीवनामध्ये भीती राहिली नाही. त्या भंगाच्या प्रथम आम्हा हरीच्या दास काही, आम्हा हरीच्या दास काही, आम्हा हरीच्या दास काही, आम्हा हरीच्या दास काही, काही आम्हा हरीच्या दास काही, काही आम्हा हरीच्या दास काही, आम्हा हरीच्या दास काही, आम्हा हरीच्या दास काही. भय नाही, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. समोर बसलेली मंडळी बडे बशे कीर्तनात थोडीच बसलेली होती. आमच्या कीर्तनामध्ये महाराज कीर्तन सुरू झालं की लगेच सम टाकतात,
बुवा जवळ हे लाजू नको. असे काय झोपाळे थोडेच होते तुकोबरायच्या कीर्तनातले. तुकोबरायच्या कीर्तनातली मंडळी म्हणजे प्रकांड पंडित मंडळी. एका पंडिताने सांगितलं, म्हणजे महाराज हे तुमचं म्हणणं आम्हाला पटत नाही, याच्यामध्ये मला थोडासा अभिमान वाटतो, स्वाभिमान वाटत नाही. जगद्गुरु तुकोबरायाने विचारलं, म्हणले महाराज आम्हाला पटत नाही. म्हणले काय म्हणणं आहे तुमचं? तर त्या पंडिताचा आणि तुकोबरायचा संवाद थोडासा आपल्याला ऐकायचा आहे. त्या पंडितांनी सांगितलं, महाराज जगामध्ये अनंत प्रकारच्या भीती आहेत, तुम्ही म्हणता आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके. आम्हाला भीती नाही, पण महाराज जगामध्ये अनंत प्रकारच्या भीती आहेत. आणि मग त्या पंडितांनी सांगितलं, पहिली भीती या जगामध्ये आहे भोगे रोग भयम. प्रत्येकाला रोगाची भीती. एक रोग आला कोरोना, काय त्यांनी जगामध्ये महाराज उलटा पालत केली, सगळी उलटा पालत. आमच्या भागामध्ये मुंबईचा एक जावई आला तर झाडालाच बांधून ठेवला 14 दिवस, गावातच येऊ दिला नाही. किती लोक त्या कोरोनाने गेले. आणि कोरोना आल्यापासून महाराज माणसाच्या बुद्ध्या भ्रमिष्ट झाल्या बुवा. एवढे ग्रंथच्या ग्रंथ पाठ केले आपण, पण वेळ प्रसंगी महाराज ते आठवत नाहीत. मेमऱ्या घासायला आल्यात प्रत्येकाच्या. विठाला 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 विठाला. एक आजार आला तर महाराज त्यांनी एवढं उलट पालट केलं. पण माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, शरीर रोगाचे भांडार. या जगामध्ये अनंत प्रकारचे रोग आहेत बुवा. अलग लक्षात. असं म्हणतात महाराज या देहामध्ये 72,000 रोग निर्माण होऊ शकतात. किती? 72,000. शास्त्रकार सांगतात महाराज 72,000 रोग या देहामध्ये निर्माण होऊ शकतात. एवढं महाराज या रोगाचं महाराज शरीर भांडार आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असेल कोणाला महाराज रोगाची भीती, पण आम्हाला मात्र त्या रोगाची भीती नाही. त्या पंडिताला सांगतात का? रोग कशामुळे होतो? भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का सकाळपासून, अरुचिते हो का सकाळपासून. भोगे रोगा जोडून या दिले आणि का अरुचिते हो का सकाळपासून, अरुचिते हो का सकाळपासून. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, रोग कोणाला? ज्यांच्या जीवनामध्ये जास्त भोग, त्यांच्या जीवनामध्ये मोठमोठाले रोग. सुगंधम वनिता वसनम गीतम तांबूल भोजनम शय्याच कुसुमंचैव भोगाष्टकमुदावृतम. हे 8 प्रकारचे भोगामध्ये 56 भोगाचा अंतर्भाव आहे. ज्यांच्या जीवनामध्ये जास्त भोग, त्यांच्या जीवनामध्ये जास्त रोग. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्हाला त्याची भीती नाही. का भीती नाही? अष्टभोग भोग नेमते नाही चाड, भक्ती प्रेम गोडले गे माये. किती वो शिकवाल मज वेळ वेळा, किती वो शिकवाल मज वेळ वेळा. आम्ही आमच्या जीवनामध्ये भोगाला जागाच ठेवली नाही, त्याच्यामुळे रोगाला जागाच नाही महाराज. देवासाठी घेऊनी जोग अवघ भोग त्याला, अवघ भोग त्याला, अवघ भोग त्याला. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला, अवघा भोग त्याला. भोगावरी आम्ही घातला पाषाण. महाराज ज्या इंद्रियाने विषय उपभोगायचे त्या इंद्रियाच्या वाटेवर आमचे संत कधी गेलेच नाही. त्याच्यामुळे रोगाचा प्रश्नच कोण आहे महाराज? भोगे रोग भयम. ठीक आहे म्हणले महाराज, तुम्हाला रोगाची भीती नाही, पण कमीत कमी कुलाला कलंक लागण्याची भीती. प्रत्येकाला कलंक लागण्याची भीती. बरं का? बघा तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये जर कुलाला कलंक लागणारी एखादी घटना घडली, पूर्वीच्या काळामध्ये म्हणतो, आता तर काय महाराज बोलायची गरजच नाही. आता काय चाललंय हे सगळ्याला कल्पना आहे. पण जर कुलाला कलंक लागणारी घटना घडली तर पूर्वीची माणसं विष पिऊन मरायची, नाही तर गाव सोडून निघून जायची. या 2 गोष्टीशिवाय दुसरी गोष्टच करत नव्हते. बरं का? संभावितश्च कीर्तिर् मरणादतिरिच्यते. चांगल्या माणसाला अपकीर्ती ही मरणापेक्षाही मोठी वाटते, म्हणून ते एकतर विष पिऊन मरायचे, नाहीतर गाव सोडून निघून जायचे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ती भली सामान्य लोकाला असेल महाराज ती अपकीर्तीचे, पण परमार्थामध्ये याती कुळच शिल्लक राहत नाही. तिथे कुलाला कलंक लागण्याचा प्रश्नच कुळ आहे. याती कुळ माझे गेले हरपुणे, श्रीरंगा वाचोने अनुने. काय माझ्या जगद्गुरु तुकोबराने सुंदर वर्णन केलंय.
का खैर चंदन काष्टे हे विवंचना तवची घटे जवन घापवती एकवटे अग्नि माझी गेले अग्नी होनी तेची ठेले काय उरले तुझ्या पाना मागेल ते नाम गुना अग्नि माझी गेले अग्नि होणी तेची ठेले काय उरले तया ठाया काय उरले तया काय ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केलंय महाराज. लाकडाच्या जाती कुठपर्यंत? जोपर्यंत लाकडा अग्नीमध्ये जात नाही तिथपर्यंत लाकडाच्या जाती. हे बोरीचं झाड, हे खैराचं झाड, हे चंदनाचं झाड. पण एकदा का लाकडा अग्नीमध्ये गेली रे गेली की सगळ्याची एकच जात म्हणजे कोळसा. त्याच्यापेक्षा काय. तसं परमार्थामध्ये जोपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये येत नाहीत तोपर्यंतची अतिकुळाचा प्रश्न आहे. पण एकदा का वारकरी संप्रदायात आला आणि माळ घातली की सगळ्याची एकच जात म्हणजे वारकरी. विठाला जर आपण ज्ञानोबराच्या सोहळ्यात आलं त्याची प्रचिती आपल्याला येते बुवा. एखाद्या टँकरवर महाराज 2-2 हजार लोक स्नान करतात. कधी कधी महाराज वारकरी खाली स्नान करतात आणि वरून माऊल्या साड्या पिळवतात. तरी म्हणतात का काय एकमेकाला बोलतात का असू द्या माऊली असू द्या माऊली असू द्या माऊली. काय समसाम्यता आहे महाराज. तिथं कुठं याती कुळाचा प्रश्न आहे माझ्या ज्ञानोबराच्या सोहळ्यात. माझ्या ज्ञानोबराचा अवतार झाल्यानंतर माझ्या ज्ञानोबरांनी काय केलं महाराज. सगळे संप्रदाय एकत्र केले. चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, सगळे संप्रदाय एकत्र केले. सगळ्याला सांगितलं या रे लहान थोर याती फलते नारी नर करा विचार लगले लहान थोर याती फलते नारी नर परमात्मा सुद्धा सांगतात घाबरू नको तुला धक्का देऊन अगदी 2 तास व्यवस्थित घेऊन जातो बर का. तसं तुम्ही गाणारे वाजवणारे असले तसा लोटत लोटत माझा प्रवास होणार आहे हे परमात्मा मला सांगतात. तुझा लोटत लोटत प्रवास होणार आहे. एखादा वारकरी गेला ना पंढरपूरला नामदेवरायच्या पायरी जो उभा राहिला आषाढी वारीला आणि तिथं जर म्हणायला लागला मी कुणाचाही धक्का लावून घेणार नाही लोक म्हणतील रामभाऊ तुला सोसाला असा लोटू का रे. आता नामदेवरायच्या पायरीवर आषाढी वारीला तिथं काय साधी गर्दी असते का. अहो लोटत लोटत चंद्रभागेपर्यंत पाय सुद्धा टेकवायची गरज नाही. उग पाय काढून ठेवता येत नाहीत मग पुढं पुढं टेकायला न्यावं लागतं. तसं आज माझा लोटत लोटत प्रवास होणार आहे बरं का. परमात्माच मला सांगतात काय घाबरू नको भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. विठाला या जगामध्ये कुलाला कलंक लागण्याची भीती आहे. पाऊस आलाय वाटतं बरं का. असू द्या नाही आला बसा 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 नाही आला. यालाच म्हणतात अगोदरच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. नांदायचा कटाळा आणि माहेरचा निरोप. पण बसा थोडासा होईल थोडा त्रास पण गुण हमकास. बसा 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 खाली. लयच आला तर मग तुम्हाला सुट्टी देतो. बसा 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 2 मिनिटं बसा बसा. ऐका सर्व महिला मंडळ पारावर बसा. परमात्मा सेवा करून घेतील एवढं आपलं करण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी निसर्गाच्या हातात काय आहे ते त्यांच्या हातात आहे. परमात्म्याच्या हातात आहे. आपल्या हातात काय नाही. जोपर्यंत आपल्याला महाराज वरून पाऊस पडत नाही तोपर्यंत आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि जर एकदा सुरू झालाच तर आपलं तिथं जय विठ्ठल करू. काही चिंता करायची गरज नाही. पण जेवढे आहेत तेवढे बसा. जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत विनंती माझी. झालं किती आता 15 मिनिटं राहिलेत. गेले महाराज आले 10:30 वाजत आले 10:15 झाले. एक 15-20 मिनिटं जरी साधले तरी आपलं कीर्तन साधलं बरं का. काही चिंता करायची गरज नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. या जगामध्ये अनंत प्रकारच्या भीती आहेत महाराज. भोगे रोग भयम कुलच्युती भयम वित्तेंद्रपलाद भयम माने दैन्य भयम बलिरूप भयम शास्त्रीवाद भयम तपेंद्रिय भयम. या जगामध्ये जाऊ द्या. मी आता शेवटच्या भीतीकडेच येतो. जगद्गुरु तुकोबाराला विचारलं म्हणले महाराज या जगामध्ये प्रत्येकाला मरणाची भीती आहे. काही गीता वगैरे वाचली का. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गीता काय वाचली म्हणता. पाहिली पुराणे दांडोळीली तर
वर्षाने पाहिली पुराणे. सगळ्या शास्त्राचा अभ्यास केला, वेदाचा तो अर्थ आम्हाशी चिठावा, एराने वाहावा भार माथा. पण तुमचं काय म्हणणं आहे सांगा. म्हणले गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे महाराज, जातशे ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात परिहरे अर्थे नत्वम सोचतो मराशी. देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. ना म्हणो नये धनंजयाची परी उपजेते नासे नाशिले ते पुनरपि दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आएगा सो जाएगा. कितीतरी प्रमाण आहे तो, पण काय करणार आता, विलाज नाही बरं का. ऐकणारी चांगली आहेत, गाणारे चांगले आहेत, पण आपल्याकडे महाराज आता सगळंच आपलं बिघडल्यासारखं झालंय. त्याच्यामुळे चिंता करायची तर तशी काही गरजच नाही बरं का. आएगा सो जाएगा. राजा रंक और फकीर येथ नाही उरू आले अवतार. इरते पामर जीव किती क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देते नहीं किसी का. काय देहाचा भरोसा नाही महाराज. कधी हातामध्ये घेतलेला ग्रास गिळी सत्ता नाही हाती. माशे पाख पाखडी तवही सरी. मग समोरच्या पंडिताने विचारलं, म्हणले महाराज सगळ्याला मृत्यूची भीती म्हणण्यापेक्षा मृत्यू कधी येईल महाराज याचाही भरोसा नाही असं म्हणतात. एक एका कुंभाराचं गाडो आजारी पडलं आणि ते नेलं डॉक्टरकडे. आता माणसं गोळ्या खात नाही तर गाडो कसं गोळ्या खाईल. डॉक्टरने विचार केला, त्याला 12-13 गोळ्या चारायच्यात. एक एक गोळी जर चारायला गेलं तर त्याने जर आपल्याला लाथेची गोळी घातली आपल्यालाच गोळ्या चारायला न्यावं लागेल. डॉक्टर हुशार होतं बरं का. त्याने काय केलं, एक नळी घेतली, त्या नळीमध्ये 10-12 गोळ्याचा ड्रॉप भरला, ती नळी त्या गाढवाच्या घशात घातली. इकडून डॉक्टर फुकणार ते त्या गाढवाने अगोदरच फुर्र सगळ्या गोळ्या डॉक्टरच्या पोटात रिवर्स. एकच आज धाम परम मम. चांगलं डॉक्टर रिॲक्शनने तडफडून मेलं आणि आजारी गाढव चरायला निघून गेलं. विठाला कोण कधी मरेल त्याचा काही भरोसा नाही महाराज, नाही का. तसं जगद्गुरु तुकोबाराला विचारलं, म्हणले ठीक आहे बाकीच्या भीती तुम्हाला नाही, तुम्ही सगळ्या भीतीचं खंडन केलं. वेळ नसल्यामुळे सगळ्या भीतीचं खंडन केलं. शेवटची भीती विचारली आणि मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भले ह्या जगाला महाराज त्या काळाची भीती असेल पण आम्हाला मात्र हरिदासाला भीती नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. असे कितीतरी संत या जगामध्ये होऊन गेले की महाराज त्यांनी काळी काळावर पाय दिला माथ्यावर आणि सदैव वैकुंठाला गेले. जिंकोनिया काळा गेले वरी भूमंडळा, गेले वरी भूमंडळा, वरी गेले भूमंडळा. जिंकोनिया असे 2-3 प्रमाण झाले की झालं 15 मिनिटं. काय लागतो त्याला. जिंकोनिया कळी काळा पहिले सदैव वैकुंठाला गेलेले ध्रुव बाळ. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. सावत्र आईकडून अपमान झाला. महाराज आईकडे रडत रडत आला. आईने सांगितलं, अरे बाबा काय त्या बाबाच्या मांडीवर बसण्याचा हट्ट धरला. आजा मेला पण जा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तो पण तो हे तैसा झाला. उठा उठा जागा पाठे भयाले मोठे, उठा उठा जागा पाठे भयाले मोठे. काय बाबाच्या मांडीवर बसला महाराज. इथं कुणीच आलेलं नाही राहण्याकरता आणि बाबाच्या मांडीवरून उठवलं म्हणून रडतो. अरे वेड्या जा अभयाच्या जा वेठा या देव राया प्रतापी. आईने सांगितलं महाराज तुला आढळ पदाला नेऊन बसवते आणि सांगितल्याबरोबर म्हणले आई मला असं ठिकाण दाखव. ऐशी बोली बोये कोई न बोले झूठ, ऐशी जगह पर बैठना कोई न बोले उठ. अशा ठिकाणी बसव माणसाने कोणी उठ नाही म्हणलं पाहिजे. एकदा आमदार साहेब आले होते प्रचाराला. स्टेजवर एक कार्यकर्ता बसला. आमदार साहेब म्हणते म्हणले हे होय खाली. ते खाली आल्यानंतर लोकांना सांगायचं आज मला आमदार साहेब बोलले, आज मला आमदार साहेब बोलले. ते म्हणले काय म्हणले. ते म्हणले मला आल्यानंतर म्हणले होय खाली. काय मला अशा ठिकाणी बस कोणी उठ नाही म्हटलं पाहिजे. अरे आई सांगते बाबा
तुला एक ठिकाण सांगते, अभयाच्या जावे ठाया देवराया प्रतापी. पुढचा मुद्दा आपल्याला सगळ्याला कल्पना आहे बुवा, नाही का? वेळाभवी सगळा दृष्टांत सांगणं कठीण आहे. पुढे चालून 6 महिने साधना केली. भगवान परमात्मा महाराज तिथे आले आणि त्यांना नेण्याकरता विमान पाठवलं. त्या विमानामध्ये बसत असताना त्याचे पाय पुरत नाहीत म्हणून काळ तिथे आला तेवढ्यामध्ये, आणि काळाने सांगितलं, बाबा देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? या देहावर माझा अधिकार आहे. मी देवाधिकाला सुद्धा महाराज देहाचे विग्रह नेऊ दिले नाही, तुला हा देह नेता येणार नाही असं म्हणतात. त्या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाने त्यांना खाली वाकवलं, त्यांच्या डोक्यावर पाय दिला. नंतर महाराज त्या शिडीवर पाय देऊन त्या विमानात बसले आणि सदैव वैकुंठाला निघून गेले. तदोत्तान पद पुत्रो ददर्शांतकमागतम मृत्यो मूर्धी पदम दत्वा आरुरोहाद्भुतम ग्रम. म्हणजे पहिले सदैव वैकुंठाला गेलेले ध्रुव बाळ, दुसरे आमचे धर्मराजा. आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, आयुष्यामध्ये फक्त एकदाच खोटं बोलले. गुरुकुलामध्ये 105 विद्यार्थी होते, 100 कौरव आणि 5 पांडव. आणि पहिलं वाक्य तिथं शिकवलं गेलं, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायन मा प्रमद. इकडे दुर्योधनाने हजारो सूत्र पाठ केले 6 महिन्यामध्ये, पण धर्मराजेचं महाराज एकच सूत्र चालू होतं, सत्यम वद सत्यम वद सत्यम वद सत्यम वद. आचार्याने विचारलं, अरे तुझ्यापेक्षा कमी बुद्धीचा असलेला महाराज तो दुर्योधन हजारो सूत्र पाठ केले, तू एकाच सूत्राचा अभ्यास करतो. हा आता सांगताय उरकून घ्या बरं का तुम्ही. आणि एकदा का लाईट गेली की मग सगळा गोंधळाची काही चिंता नाही, पण जिथपर्यंत चालतंय तिथपर्यंत आपलं चालू देऊ बरं का. आणि मग मात्र बंदच करावं. आज योगच आहे बरं का चांगला. राम महाराज आज योगच आहे, काय हरकत नाही, जी परमात्म्याची इच्छा असेल ती. आणि मग मात्र महाराज कधीही खोटं न बोलणारे महाराज माझे धर्मराजा एकदाच खोटं बोलले, पण जाता जाता अंगठा गळून पडला, पण महाराज सदैव वैकुंठाला गेले. दुसरे सदैव वैकुंठाला गेलेले धर्मराजा, आणि तिसरे माझे जगद्गुरु तुकोबार आहे. आपल्याला सगळ्याला माहित आहे, सनकादिकाकडे निरोप पाठवला, तुम्ही सनकादिक संत मनविता